अयोध्येतील श्रीराम मंदिरात आज दुपारी 12:29 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। त्यानंतर 500 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली। देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभू रामाचे दर्शन घेतले। भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यानंतर अनेकांच्या कृत्य झाल्याच्या भावना झाल्या। याची देही याची डोळा ऐसा देखील सोहळा, अशा भावना राम भक्तांच्या झाल्या। अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण झाला। श्रीराम विग्रहाचे प्रथम दर्शन झाले। त्यांच्यासोबत गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते। मोदींनी मंदिराच्या गर्भगृहात पोहोचून प्राणप्रतिष्ठा पूजेचा संकल्प घेतला आणि आचमन पावित्र्य केले। यानंतर पूजा सुरू झाली। त्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या हातातून कुशा आणि शलाका ओढली। मंत्रोच्चारासोबतच श्रीराम लल्लाच्या चरणी जल सोडण्यात आले। त्यानंतर अक्षता पुष्प अर्पण करण्यात आले। यानंतर नैवेद्य दाखवून आरती करून पूजा पूर्ण करण्यात आली। यानंतर त्यांनी रामलल्लाला साष्टांग नमस्कार केला आणि संतांचे आशीर्वाद घेतले। आज सकाळी रामलल्लाला मंत्रोच्चाराने जागे करण्यात आले। यानंतर वैदिक मंत्रोच्चारांनी प्रार्थना झाली। 10 वाजल्यापासून शंखासह 50हून अधिक वाद्यांच्या मंगलमय आवाजात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सुरुवात झाली। दुपारी 12:29 प्राणप्रतिष्ठेचा मुख्य विधी सुरू झाला। 84 सेकंदात मूर्तीमध्ये प्राणस्थापना झाली। गेल्या अनेक दिवसांपासून देशवासियांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा होती। हा सोहळा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण होता। अयोध्येत सोहळ्यासाठी फक्त निमंत्रितांनाच बोलावण्यात आलं होतं। प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदाचा मुहूर्त 12:29 होता। यावेळी मंदिर परिसरात विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली, शंखनिनाद करण्यात आला। भक्तिमय वातावरणात प्रभू श्रीरामाच्या जयघोषात प्राणप्रतिष्ठा झाली।